चला आज आपण बनवूया टेस्टी अशी पावभाजी। ही पावभाजी खूप छान लागते। त्यासाठी साहित्य बघूया। 1 वाटी वाटाणा घेऊया, थोडीशी फ्लावर कापून घेऊया, 2 ढोबळी मिरची कापून घेऊया, 2 टोमॅटो कापून घेऊया व 2 बटाटे कापून घेऊया। ह्या सर्व भाज्या एकत्र शिजवून घेऊया। त्यासाठी कुकर मध्ये सर्व भाज्या टाकून घ्या। अर्धा ग्लास पाणी टाका आणि शिजून घेऊया। इकडे 2 कांद्याची ग्रेव्ही करून घेऊया, 2 टोमॅटोची ग्रेव्ही करून घेऊया, तसेच थोडेसे आले लसूण पेस्ट करून घेऊया। आता ह्या भाज्या शिजून झाल्या आहेत। आता ह्या चांगल्या मॅच करून घेऊया। बारीक मॅच करून झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया। इकडे 2 चमचे तेल टाकूया। तेल तुमच्या आवडीनुसार टाका। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात कांद्याची ग्रेव्ही टाकूया। ग्रेव्ही चांगली परतून घेऊया। ग्रेव्ही परतून झाल्यानंतर त्यात टोमॅटोची ग्रेव्ही टाकूया। ही टोमॅटोची ग्रेव्ही ही छान परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची, म्हणजे भाजीला छान चव येते। आता आपण सुके मसाले टाकूया। त्यात अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला व 1 चमचा मिरची पावडर टाकूया। आता हे मिश्रण आपण छानपैकी हलवून घेऊया। आता तेल सुटेपर्यंत हे मिश्रण हलवून घेऊया। नंतर आपण मॅच केलेल्या भाज्या त्यात टाकूया आणि आता आपण हे छान हलवून घेऊया। त्याच्यात आपण 1 ग्लास गरम पाणी टाकूया। गरम पाणी टाकल्यामुळे तरी खूप छान येते आणि भाजीला रंगही छान दिसतो। आता आपण छान मिक्स करून घेऊया। आता आपण थोडे मीठ टाकूया। मीठ टाकून झाल्यानंतर छान मिसळून घेऊया व 10 मिनिटे छान उकळी काढून घ्या। उकळी काढून झाल्यानंतर चला झाली आपली भाजी, आता घ्या खाऊन।